तिकडे लोकसभा निवडणुकांसाठीच्या सगळ्या जागा आज संध्याकाळपर्यंत जाहीर करू असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय। सांगली चंद्रपूर या मतदारसंघांच्याबद्दल आमची चर्चा अंतिम टप्प्यात आहे, त्यावर चर्चेतून तोडगा निघेल अशी माहिती सुद्धा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली। काँग्रेसचं बँक खातं सील केल्यावरून सुद्धा पटोले यांनी टोला हाणलाय। इन्कम टॅक्स न भरणाऱ्या भाजपचं खातं का गोठवलं नाही असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला। महायुती में तो गडबडच आहे। महाभारत चाललेलं आहे। सांगलीचं काय बरं राहिलं, सांगलीचं आमचं अजूनही चर्चा चाललेली आहे। त्यांनी जाहीर केलं असेल तरी ते चर्चेमधून काही ना काही मार्ग त्याच्यातून निघेल। आज संध्याकाळपर्यंत त्याच्यातलाही मार्ग निघेल अशी आमची अपेक्षा आहे। भाजपने सुद्धा आम्हाला म्हणतात की राजकीय पक्षाच्या इन्कम टॅक्समध्ये त्या पद्धतीचं एक मुभा असतं। भाजपने सुद्धा अजूनपर्यंत इन्कम टॅक्स भरलेलं नाही, पण त्यांचे खाते का नाही गोठवले? या पद्धतीनं कालपर्यंत 3 कार्यकर्ते होते यांच्याजवळ, आता हा इन्कम टॅक्स एक नवीन कार्यकर्ता आणला। म्हणजे विरोधी पक्ष या लोकशाहीतला संपला पाहिजे।